हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बोला रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख झाले होता जोहारी सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव तो हा माधव तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी म्हणून विठ्ठली आवाडी म्हणून विठ्ठली आवाडी म्हणून विठ्ठली आवाडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा
हरी कृपावंत किती दीन बहु आवडती दीन बहु आवडती बहु आवडती त्यांचा भार
करी योग क्षेम चिंता भुलो निधी वाट करी धरुनी दावी नीट त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता विठ्ठल 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं बाबाजी सद्गुरुदास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाची मोरया मोरया निबाळतानी तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी नमिला गणपती माऊली सारगा नमिला
जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा, करी योग क्षेम चिंता, विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज मौली, बुद्धिदाता श्री गणेश, कलेची व विद्येची अधिष्ठात्री असणारी मा सरस्वती, माझे आईवडील, माझे गुरुवर्य, माझ्या समोर उपस्थित, माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं वयानं अनुभवानं उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्ग असेल, प्रवचनकार वर्ग असेल, उपस्थित मातृभगिनी वर्ग, श्रोतृवर्ग, गायक वादक तथा आदी करून सर्व कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग भावानं प्रणिपात करून भगवंताच्या नामचिंतनाला आरंभ. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबरायांचा चार चरणाचा अतिशय साधा सोपा सरळ आणि परमार्थामध्ये साधकाने प्रवेश केल्यानंतर आपल्या परम प्रेमास्पद भगवंताचं नेमकं आपल्याला काय माहीत पाहिजे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवंताचा आपल्याला स्वभाव माहीत पाहिजे, दुसरं भगवंताचं स्वरूप माहिती पाहिजे आणि तिसरं म्हणजे सामर्थ्य माहिती पाहिजे. या तिन्हींचाही सुंदर मिलाप म्हणजे हा अभंग. विठ्ठल विठ्ठल. बघा, देवाच्या सेवेचं हे औचित्य आहे, बरोबर. आणि तुकोबराय म्हणतात की भगवंताच्या सेवेनं म्हणजे देवाच्या गुणाची सेवा असेल, लीलेची सेवा असेल, भगवंताची कुठलीही सेवा असेल तर भगवंताची सेवा करून मी काय करील, माझं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेईल, बरं का. मग भगवंताचा, ऐका माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी, परमार्थामध्ये प्रवेश होत असताना साधक एकतर देवाच्या रूपावर तरी ढाळतो, दुसरं म्हणजे देवाचं गुण ऐकून तरी परमार्थात प्रवेश करतो, बरोबर, किंवा देवाच्या लीला ऐकून तरी परमार्थात प्रवेश करतो. आता भगवंताचं रूप जर बघायला गेलं तर साक्षात तुकोबराय म्हणतात, देवा तुझं रूप मी पाहिलं आणि तुझ्या रूपाच्या आधाराने माझं जीवन अंतर्बाह्य मी काय करून घेईल, पवित्र करून घेईल. कोण म्हणतात? तुकोबराय म्हणतात. काय म्हणतात? पवित्र होईना चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, पवित्र होईना चरित्र उच्चारे, रूपाच्या पवित्र होईन, पण कसं? चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया, तुझ्या रूपाच्या आधारानं, तुझ्या गुणांच्या आधारानं मी माझं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेईन. यापुढे जाऊन सांगते, ऐका. आपण सगळे देवाची सेवा करतोय, त्याचबरोबर आपण सर्व उत्सव प्रिय मंडळी आहोत, बरोबर की नाही? कारण भर उन्हाळ्यामध्ये हा एवढा मोठा उत्सव करणं हे साधं सुद्धा काम नाही. आणि असं सुंदर उत्सवाचं काम ज्यांनी हातात घेतले ते आमचे स्वप्नील महाराज असतील. बघा, या उत्सवाची प्रेरणा या परमार्थात आल्यानंतर आपल्याला कशी मिळते, कुणाकडून मिळते याचा थोडा आढावा घेऊ. आपण उत्सव प्रिय मंडळी आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्सवाला काही कमी नाही. सण असतील, उत्सव असतील, एका महिन्यातून 2-3 उत्सव सण तर आपल्याकडे येतातच. माझे नाथ बाबा फार गोड सांगतात, ऐका, लक्ष देऊन ऐका बरं का. नाथ बाबा सांगतात की एखादा एकटा मनुष्य जर उत्सव करण्यामध्ये समर्थ असेल ना,
म्हणजे आर्थिक सामर्थ्य असेल, मनाचं सामर्थ्य असेल, औदार्य असेल. फक्त आर्थिक सामर्थ्य असून चालत नाही, औदार्यही असायला लागतं महाराज, बरं का. हा, तर नाथबाबा म्हणतात एखादा एकटा मनुष्य जर उत्सव करण्यामध्ये सामर्थ्य असेल तर त्यानं तो उत्सव नक्की करावा. असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावे सकळ उत्सव. पण त्या एकट्याचं जर सामर्थ्य, एकट्याचं जर बळ कमी पडत असेल तर मिळून या सर्व महामहोत्सव करावे. विठ्ठला विठ्ठला. स्वप्नील महाराजांच्या मनात ही गूढ संकल्पना आली, पण एकट्याचा नव्हे खेळ, मनोनी मेळ मेळविला किंवा जमविला. आणि अगदी सगळ्यांनीच आपण मगाशीपासून बघतोयस की इथं देणाऱ्यांचे हात खूप आहेत, बरं का. आणि दाता तोची एक जाणा जो नारायणा स्मरवी. आणि भगवंताचं स्मरण करून देण्यासाठी जर असं फार गोड सांगतात की जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली काहे को खोई नूर. आईनं जन्म द्यावा, एकतर मुलगा भक्त असावा, दुसरा देशभक्त असावा, नाहीतर दानशूर असावा. आणि यातील कुठलाच नसेल तर ती आई वांज राहिली तरी काही हरकत नाही सांगतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या सर्वांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा सुंदर असा कार्यक्रम इथपर्यंत आज दुसऱ्या दिवसापर्यंत आलेला आहे. आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा योग परमभाग्यानं माझ्या वाटेला आलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये आपल्याकडे वेळेची फार कमतरता आहे. अगदी एक तासाभरात आपल्याला ही सेवा थांबवायची आहे. म्हणून सर्वांगाचे कान करायचे आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं. फार गोड अभंग आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी अवस्थेमध्ये आहात, ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. हा, लक्ष आहे ना सगळ्यांचं? कारण आम्ही इथूनच इथं आलोय, या रांगेतूनच इथं आलोय, बरोबर की नाही. इथं उभं राहिल्याशिवाय इथं येता येत नाही. डायरेक्ट तुम्ही इथं येण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जमणार नाही. म्हणून सर्वांगाचे कान करा. आणि फार गोड चिंतन सांगणार मी तुम्हाला, अजिबात बोर होणार नाही याची काळजी मी घेईल. परंतु कसं असतं ऐका, आपण घरासमोर आपल्या एखादं रोपटं लावतो. काय लावतो? रोपटं. मग ते रोपटं जर वाढावं असं वाटत असेल तर त्याला काय करावं लागेल? हा, पाणी त्याला रोज थोडं थोडं पाणी रोज घालावं लागेल. तेव्हा काय होईल? ते रोपटं मोठं होईल आणि आपल्याला त्याची सावली मिळेल. ऐका, आता हे कीर्तनरूपी रोपटं लागलंय, आत्ता कुठे लागलंय, पण त्याच्यावर तुमच्या लक्षाचं पाणी मला पाहिजे. कशाचं? तुमच्या अवधानाचं. तुमच्या लक्षाचं जर पाणी या रोपट्यावर आलं की हे रोपटं बहरायला वेळ लागणार नाही. विठ्ठला विठ्ठला. ऐका, म्हणून फार गोड तुकोबरा या अभंगातून आपल्याला सांगतात की बघा, परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपल्या देवाच्या काही गोष्टी माहिती पाहिजे. अहो, साधं उदाहरण घ्या. प्रपंच सुरू करत असताना आपण समोरच्या व्यक्तीचं किती किती गोष्टी पाहतो आणि इथं आपलं सर्वस्व ज्याला अर्पण करायचंय त्या देवाच्या कमीत कमी काही गोष्टी तर आपल्याला माहित पाहिजे की नाही, बरोबर. अहो, सर्वस्व अर्पण करायचं म्हणजे समर्पण करायचं. आणि जीवनात जर समर्पण चुकलं ना तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सरपण व्हायचं नसेल तर जीवनामध्ये समर्पण योग्य व्यक्तीला केलं पाहिजे. मग आपलं समर्पण हे ज्ञानोबरायांकडे असावं, तुकोबरायांप्रती असावं, नाथबाबांप्रती असावं, वारकरी संप्रदायाप्रती आपलं समर्पण असेल ना. संप्रदाय कसं आहे सांगू? मातृत्वाच्या हृदयाचा संप्रदाय भरलेला आहे. कसं? एखादं जर लहान मुलं असेल ना आणि त्याला जर सर्दी झाली, माऊली काय झाली? सर्दी झाली, तर मला सांगा त्या लहान लेकराची सर्दी कोण पुसतो? आई पुसते का वडील? हा, वडिलांचं काही कामच नाही आहे ना, आई पुसते. सहसा आई पुसते आपल्याकडे, बरोबर. वडीलही पुसतात महाराज, पण दोघांच्या पुसण्यामध्ये मात्र जमीन आसमानचा फरक आहे. वडील काय करतात? खिशातला रुमाल काढतात, नाक पुसतात आणि मशीन मध्ये धुवायला टाकतात. हे झालं वडिलांचं पुसणं. आता आई कशी पुसते? किती घाणीनं भरलेलं असतं
तरी लेकराला आधी जवळ घेते आणि मग पदरानं त्याला स्वच्छ करते महाराज. तसं हा संप्रदाय आईसारखा आहे. तुम्ही घाणीनं भरलेला आहात ना, पण आधी तुमचा स्वीकार आहे आणि नंतर सुधार आहे. विठ्ठल विठ्ठल. आधी काय आहे? स्वीकार आहे, बरोबर की नाही? तुम्हाला या संस्थेनं आधी स्वीकारलंय आणि मग नंतर तुमच्यात सुधारणा करायला सुरुवात केलेली आहे. हे काय आहे? हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, कोणत्याही मोठ्या हायस्कूलमध्ये जा, कुठल्याही ट्युशनला जा, आधी काय असते? एंट्रन्स एक्झाम असते. आपल्याकडेही असते. पण इथं कशाची एक्झाम आहे? तुमच्या संस्काराची एक्झाम आहे. परीक्षा कशाची आहे? संस्काराची. आणि संस्कार हे या मंडपाशिवाय, या संस्थेशिवाय आणि संप्रदायाशिवाय दुसरीकडे कुठंच मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. माझा मुद्दा एवढाच आहे की आपलं जीवन ज्या व्यक्तीला समर्पित करतो त्याचं सर्वस्व आपण बघतो. मग इथं आपलं अख्खं पूर्ण आयुष्य ज्या देवाला समर्पित करायचंय ना, त्याच्या काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता बघा, भगवंताचं सर्वात आधी आपल्याला काय कळालं पाहिजे? तर त्याचं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. ऐका, संप्रदायामध्ये आल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचे 2 स्वरूप सांगितलेली आहेत. पहिलं आहे निर्गुण, बोला जरा, निर्गुण निराकार, आणि दुसरं आहे सगुण साकार. आता ऐका, निर्गुण निराकार म्हणजे काय? तर रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. जिथे आकार उकार मकार चकार काहीच नाही, असं काय देवाचं? निर्गुण निराकार रूप आहे. फार गोड चिंतन आहे. ऐका, भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंतानं अर्जुनाला आपल्या विभूती सांगायला सुरुवात केली. बरं का, मी कशा कशात आहे? पार्थाने म्हणजे अर्जुनाने विचारलं, बाबा की देवा, तसा तर तू सर्वांच्या हृदयामध्ये आहेस, बरोबर? ममैवांशो जीवलोके जीवभूतस सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांतासी कामू विषयावरी. सर्वांच्या हृदय देशी आहे की नाही? सर्वांच्या हृदयात कोण आहे? परमात्मा आहे. म्हणजेच जळी स्थळी काष्टी पाशाने तू सगळीकडे आहे. पण जर तुला विशेषत्वानं शोधायला गेलो तर तू कशा कशात सापडशील? कोणाचा प्रश्न कोणाला आहे? अर्जुनाचा प्रश्न आहे श्रीकृष्णाला. मग भगवंतांनी सांगायला सुरुवात केली, अर्जुना, तू जर मला महिन्यांमध्ये शोधायला गेलास ना, महिन्यांमध्ये शोधायला गेलास. आता मला सांगा पुराणो, किती महिने आहेत बरं आपल्याकडे? कोणते? जानेवारी फेब्रुवारीच अपेक्षित होतं मला, पण चैत्र वैशाख इकडं आल्यामुळे कळाले. विठ्ठल विठ्ठल. आपले मराठी महिने आहेत ना, त्यातील मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवंत म्हणतात माझी विभूती आहे, बरोबर? आपले इंद्रिय आहेत ना, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि 11वं मन. हे मन नावाचं जे इंद्रिय आहे ना, ते म्हणजे माझी विभूती आहे. आणि अर्जुना, तू जर मला पांडवांमध्ये शोधायला जाशील तर पांडवानाम धनंजय, म्हणजे अर्जुना मी तुझ्यातच आहे. असं असताना भगवंतानं त्याची विशेष विशेष रूप सांगितली. पण ही रूप शोधायला जात असताना परमात्मा सगळीकडे की नाही हो? सगळीकडे सगळीकडे. पण आपण शोधायला गेलं की तो सापडत नाही. शोधायला गेलं की सापडत नाही. जुने वयस्कर मंडळी दृष्टांत द्यायचे बरं का. उझरता सांगून जाते की काय बाबा, एक म्हातारी आजी असते आणि तिची ती काहीतरी सुई हरवते झोपडीत, आणि ती शोधते कुठं? उजेडात, बरोबर? प्रकाशामध्ये शोधते. मग मला सांगा, जन्मभर जरी शोधली तरी ती सुई सापडेल का? नाही का? कारण आपण शोधतोय चुकीच्या ठिकाणी, बरोबर? तसं परमात्मा हृदयात आहे आणि आपण शोधतोय बाहेर. कसं? आपण देवाला शोधतोय चुकीच्या ठिकाणी, त्यामुळे तो सापडणार नाही. का? कारण शोधतोय चुकीच्या ठिकाणी. एवढंच नाही तर देवाचं जे रूप आपण शोधतोय ना,
ते सापडत नाही. कोणतं रूप शोधतोय? निर्गुण निराकार. मग आता माझ्या साधू संताला काळजी वाटली आणि साधू संतांना काळजी वाटते त्यांनाच साधू संत म्हणायचं बरं का. ज्यांना काळजी वाटते ना त्यांनाच साधू संत म्हणायचं. साधू संतांना वाटलं की बाबा ही लोक ठेचकाळतायत, यांना खऱ्या देवाचं स्वरूप कळालं पाहिजे. म्हणून माझ्या तुकोबराय आदी सर्व संतांनी काय केलं बघा. तुकोबराय म्हणतात देवाला संतांनी नावा रूपाला आणलं. काय केलं? नावा रूपाला आणलं. आणि तुकोबराय म्हणतात नावा रूपाला आल्यामुळं काय झालं? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तू नावा रूपाला आल्यामुळं आम्हाला तुला भजन सोपं झालं. विठ्ठल विठ्ठल. मग आता नावा रूपाला आला म्हणजे काय झालं? हा, नावा रूपाला आला म्हणजे जे आपण पंढरपूरला गेल्यानंतर विटेवर उभा कटेवर हात ठेवून जी मूर्ती उभी आहे ना त्याला म्हणायचं देवाचं सगुण साकार रूप. आणि हे सगुण साकार रूप बघत असताना महाराज माझ्या देवाचं रूप किती गोड आहे सांगतात हो बरं का. फार गोड माझ्या देवाचं रूप आहे. मला सांगा तुम्ही आम्ही जर एवढे गोड असू, हा तुम्ही आम्ही जर एवढे सुंदर असू महाराज, आपल्याला बनवणारा किती गोड असेल. कोणाला वाटतं का मी चांगला दिसत नाही? हा, कोणाला वाटतं मी चांगला दिसत नाही? हात वर करा. हा, कोणाला वाटतं मी चांगली दिसत नाही? मी नाही, हा तुम्ही आरशात पाहिल्यानंतर असं कोणालाच वाटत नाही महाराज की मी चांगला दिसत नाही. मग आपण जर इतके सुंदर असू तर आपल्याला बनवणारा किती सुंदर असला पाहिजे. जसं की रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. आणि अजून ऐका, माझ्या या देवाचं सुंदर साजिरं गोजिरं रूप माझ्या सीताई साहेबांनी पहिल्यांदा पाहिलं बरं का. प्रभू रामचंद्राचं रूप मिथिला नगरीमध्ये पहिल्यांदा पाहिलं आणि पाहतच राहिल्या का? कारण माझा परमात्मा आहेच तेवढा सुंदर. विठ्ठला विठ्ठला. परमात्मा सुंदर यात काही नवल नाही बरोबर. आणि आज मला असं वाटतं प्रत्येकालाच वाटतं की मी काय दिसलो पाहिजे, हा सुंदर दिसलो पाहिजे की नाही. हा, पण हे सौंदर्य आज बाजारामध्ये सुंदर होण्याच्या कितीतरी क्रीम पावडर साबण भेटत असतील महाराज बरोबर. हा, काय झालं जाहिरात आता टीव्ही सगळ्यांच्याच घरी असेल बरोबर. हा, टीव्ही वरती जाहिरात येतात काय, हा ही पावडर लावा, ही क्रीम वापरा, हा साबण वापरा. आजोबा बसले होते घरात बरं का महाराज आणि ह्या जाहिराती चालल्या होत्या. आता आजोबा विचारतात की बाबा ही कशाची जाहिरात आहे? म्हणजे काही, मी म्हटलं काही नाही बाबा, काय गोर होण्याची जाहिरात आहे. काय गोर होण्याची जाहिरात आहे? आजोबा म्हणतात काय आमचा काळ होता, आम्ही सगळे गोऱ्यांना हकलून लावायच्या तयारीत होतो आणि आज सगळ्यांनाच गोरं व्हावं वाटते महाराज बरोबर. गोरं व्हावं किंवा गोरं होऊ नये या मताची मी नाही. सौंदर्य असतं ना, सौंदर्य हे मनाचं लागतं. हा, काय असतं? शृंगाराविना जे सुंदर असतं ते आत्मसौंदर्य असतं. काय सुंदर मेकअप करून तर कोणी सुंदर दिसतं महाराज बरोबर. मग हे सौंदर्य येण्यासाठी भक्ती लागते, सौंदर्य येण्यासाठी नामस्मरण लागतं आणि सौंदर्य येण्यासाठी तप लागतं. विठ्ठला विठ्ठल. आणि माझा परमात्मा तर सौंदर्याची काय आहे? खाण आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. माझा देव किती सुंदर आहे सांगतात. किती सुंदर माझा परमात्मा आहे. ऐकू द्या थोडा. थोडा उभा आहे विटेवारी आनंदाचा कंद. उभा आहे विटेवारी आनंदाचा कंद. सावळा गोविंद सावळा गोविंद. गोजिरेसे रूप आहे सावळी शिकाया. माझा विठुराया दे माऊलीची माया. सोडावी तो पाश सारे तोडी भर
इतका सुंदर माझा काय आहे परमात्मा आहे, फार गोड आहे हो माझा देव. एकदा त्याला फक्त त्याला पाहण्यासाठी जा. हा, पांडुरंगाकडे गेलात ना किंवा घरातल्या देवासमोर जरी उभा राहिलात ना, कधीतरी डोळे भरून त्याला पहा हो. आपण देवाकडे जातो कशासाठी हो? देवाला काहीतरी काहीतरी मागायला. देवाला कधीतरी पाहायला जा ना एकदा. बघा, देवाला जर तुम्ही फक्त पाहायला गेलात ना, देव पहावया गेलो तेथे, पण देव पहावया गेलो फार महत्वाचं आहे. देव पहावया गेलो येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन, नाही नाही कसं. बघा, देवाला पाहायला गेल्यानंतर तेथे देवची होऊन ठेलो ही अवस्था येण्यासाठी महाराज तुम्ही पंढरपूरला गेले की नाही? कोण कोण गेले बरं? हात वरती करा. पंढरपूरला कोणत्या देवाचं मंदिर आहे? बरं, आता मला अजून एक उत्तर द्या. पांडुरंगाचं दर्शन करायच्या आधी एका स्त्रीचं दर्शन करावं लागतं. तिचं काय नाव आहे? का या कानोपात्रेचं दर्शन का करायचं? कान्हा पाहण्यासाठी अगोदर पात्र व्हायचं म्हणून कानोपात्र. बरं का, आधी पात्र व्हायचं आणि मग त्या कानाला पाहायचं. का? कारण माझी कानोपात्रा देवाला पाहायला गेली. कोण होती हो? एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. 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 तिथे नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी. तिथे नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. माझा मुद्दा फक्त एवढा आहे. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली आणि कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. का? कारण माझ्या कानोपात्रा माता फक्त देवाला पाहायला गेल्या होत्या. कशासाठी गेल्या होत्या? पाहायला गेल्या होत्या. आपण साधं बघा, गावात आपल्या मारुतीचं मंदिर असतं, अनेक अनेक देवाचं मंदिर असतं. आपण देवाच्या मंदिरासमोरून जाता, माझ्याकडे लक्ष द्या. देवाच्या मंदिरासमोरून जातो आणि आपण काय माहित कोणत्या कामात एवढे व्यस्त असतो की मंदिर दिसलं तरी फक्त आपण एवढंच करतो. या हाताला काही पॅरालिसिस झालेला असतो का काही माहित नाही. पण प्रामाणिकपणे उत्तर द्या, आपण काय करतो? असंच करतो की नाही? बरोबर. आपली परंपरा काय? दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करायचा. का? कारण आपलं हे काय झालंय, देवाला आपण गृहीत धरतोय. बाबा तू इथे आहेस, रोजच आहेस, मी आता चाललोय तुला पाया पडून जातो. बरं का, देवाकडे जातो आणि फक्त जात नाही, पाहत नाही. असा एकही व्यक्ती नाही जो देवाकडे गेलाय आणि काही मागितलं. बरोबर. तुकोबराय आधी करून सर्व संत यायचे, त्यात तेव्हा देवाला वाटायचं की यांनी माझ्या काहीतरी मागावं, यांनी मला काहीतरी मागावं. अहो, असं सांगतात की तुकोबराय जेव्हा यायचे तेव्हा माझ्या देवाचं शिर हे झुकलेलं असायचं. का? कारण तुकोबरायांच्या सेवेचं ओझं देवावर झालं होतं आणि तुकोबरायांनी काहीतरी मागावं अशी देवाची इच्छा होती. आपण मंदिरात गेल्यावर देवाला टेन्शनच येतं महाराज. देवाला वाटतं एवढे वेळेस तरी यानं काहीतरी मागू नाही. का? कारण देवाला माहितीये की हा येतोय ना, हा मागण्यासाठीच येतोय. म्हणून फार गोड वाक्य असं सांगतात की ये मंदिर भी एक गजब की जगह है. ये मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मांगते हैं और अमीर अंदर भीख मांगते हैं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. काय? बाहेर सुद्धा गरीब भीकच मागतो आणि आतमध्ये श्रीमंत सुटाबुटात जाऊन भीकच मागतो ना. फरक एवढा आहे, बाहेरच्या गरीबाचं 2-5 रुपयात भागतं महाराज, आतलं 10-10 लाख रुपये मागतो महाराज. विठ्ठल विठ्ठल.
देवाकडे गेलोय आणि मागितलं नाही असं कधी झालं नाही. काय झालं, आता प्रत्येक देवाची काही ना काही वेगळी ख्याती असते. आपलं वैभवच एवढं मोठं आहे की 33 कोटी देवता आपल्याकडे आहे आणि त्या प्रत्येक देवाचे काही ना काही विशेषत्व आहे. काय झालं, एका उंच टेकडीवर एका देवीचं मंदिर होतं. ऐकताय ना, माना वगैरे हलवा जरा अशा. उंच टेकडीवर देवीचं मंदिर होतं आणि त्या देवीची ख्याती अशी होती दादा की ती देवी दुसऱ्यांसाठी मागितलं तरच द्यायची. काय, दुसऱ्यांसाठी मागितलं तरच द्यायची. आता किती मोठी पंचायत आहे, इथे आपल्या मागण्यांची यादी संपत नाही आणि दुसऱ्यांसाठी कधी मागणार. एक तरुण मुलगा देवीच्या दर्शनासाठी निघाला. आता तिथल्या पुजाऱ्यांचं एक काम होतं की त्यांनी सांगायचं की या देवीची अशी अशी ख्याती आहे, म्हणून त्या मुलाला थांबवलं आणि सांगितलं की बाबा, अरे या देवीची अशी ख्याती आहे की तू दुसऱ्यांसाठी मागितलं तरच ती तुला देईल. तो म्हणाला काही हरकत नाही. गेला, देवीचं दर्शन घेतलं आणि माघारी आला. आता 21व्या शतकातला मुलगा, तरणा बांड पोरगा, पुजाऱ्यांना वाटलं की यानं देवीकडे काय बरं मागितलं असेल. त्यांना उत्सुकता वाटली. त्यांना थांबवलं आणि म्हणाले की दादा, तू देवीकडे काय मागितलं जरा सांगशील का. आणि आपल्याकडे काय माहित असं की देवाला मागितलेलं काही सांगू नये म्हणतात. का ते पूर्ण होत नाही का, देवावर विश्वास नाही माहित नाही बरं का, पण देवाला मागितलेलं सांगू नये म्हणतात. त्या पुजाऱ्याचा फार आग्रह पराकोटीला गेला आणि त्या मुलाचा नाविलाज झाला आणि मग तो मुलगा पुजाऱ्यांना सांगू लागला. मुलगा म्हणतो, पुजारी काका, तुम्ही सांगितलं तसंच मी केलं की मी देवीला दुसऱ्यांसाठीच मागितलं. मी देवी समोर गेलो आणि देवी समोर हात जोडले. देवीला म्हणालो, देवी माझ्या मायबापाला चांगली सून मिळू दे. आता मला सांगा, हे मागणं कोणासाठी आहे? मागणं घालून आई वडिलांच्या नावावर आहे, पण स्वार्थ कोणाचा आहे? विठ्ठल विठ्ठल. मला फक्त एवढं सांगायचंय की जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही की जो स्वतःला सोडून दुसऱ्यासाठी काही मागतो. मग तुम्हाला मागायचंय ना देवाला का, कारण मनुष्याचा हा स्वभाव आहे की देवाकडे गेल्यावर काही ना काही मागणार. आणि देवाला नाही मागणार तर कोणाला मागणार महाराज? देवापेक्षा मोठा दाता आहे का? देवापेक्षा मोठा देणारा वाचवणारा कुणीच नाही महाराज. काय झालं, प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना जेव्हा बाणांना धार करायची होती बरं का, काय करायची होती, बाणांना धार करायची होती. फार मार्मिक आहे बरं का, फार सुंदर, लक्ष देऊन ऐका. काय झालं, माझ्या प्रभू रामचंद्रांनी तो बाण थोडासा ओला करायचा म्हणून पाण्यात बुडवला, थोडासा चिखलात बुडवला आणि चिखलात बुडवल्यावर टोकाला पाहिलं तर थोडंसं रक्त लागलेलं होतं. रक्त लागलेलं पाहिलं आणि माझ्या प्रभूंना वाटलं की ज्या अर्थी या बाणाच्या टोकाला रक्त लागले त्या अर्थी कोणातरी जीवाच्या पाठीत पोटात हा बाण शिरलेला आहे. थोडासा चिखल बाजूला केला आणि पाहिलं तर एका बेडकाच्या पाठीत हा बाण घुसला होता. त्या बेडकाला हातात घेतलं आणि विचारलं, अरे जेव्हा गरज नसते तेव्हा रात्रंदिवस ओरडत असतोस ना. बेडूक रात्रंदिवस ओरडतं हो की नाही, रात्री जरा जास्त आवाज येतो आपल्याला, बरोबर. जेव्हा गरज नसतेस तेव्हा विनाकारण रात्र रात्र ओरडत असतोस. आता तुझ्या पाठीत बाण गेला तरी तू आवाज काढला नाहीस. त्यावर त्या बेडकानं फार सुंदर उत्तर दिलं बरं का. तो बेडूक म्हणतो की देवा, अरे मी रात्र रात्र विनाकारण ओरडत नाही रे. जेव्हा या जगाचा त्रास मला होतो ना तेव्हा तुझ्या नावानं मी ओरडत असतो, पण आज जर तूच माझ्या पाठीत बाण घातला तर मी ओरडू कुणाच्या नावानं? लक्षात येते का? आज जर रक्षकच भक्षक झाले तर आपण जगायचं कोणाकडे बघून? विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाकडे जाताय, देवाला मागताय ना, काय मागायचं एवढं लक्षात ठेवा. राम को मांगले मेरे प्यारे, राम को मांगले मेरे प्यारे, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. राम को मांग ले मेरे प्यारे,
उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा। वो इतना दो हाथ से ले सकेगा, देने वाले की लाख है बाहें। वो इतना दो हाथ से ले सकेगा, देने वाले की लाख है बाहें। सिर्फ इनके चरण में ही तुमको, सिर्फ इनके चरण में ही तुमको जिंदगी भर उजाला मिलेगा, जिंदगी भर उजाला मिलेगा। उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा। फार गोड सांगतात काय, कितना दो हाथ से ले सकेगा, देने वाले की लाख है बाहें। सिर्फ इनके चरण में ही तुमको, सिर्फ इनके चरण में ही तुमको जिंदगी भर उजाला मिलेगा, जिंदगी भर उजाला मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा। 2-4 दिवसाचा नाही दादा, आयुष्यभराचा आश्रय मिळेल, पण कधी? जेव्हा तुम्ही देवाकडे देवालाच मागाल, देवाकडे जाताय। पण आता लक्षात घ्या की निर्गुण निराकराकडे गेलात तर ही मागणी पूर्ण होणार नाही। म्हणून सगुण साकार जे देवाचं रूप आहे ना, जे साजिरं गोजिरं सुंदर रूप आहे, त्या रूपाकडे जा। त्या रूपाचा, त्या साजिऱ्या गोजिऱ्या रूपाचा स्वभाव तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला। कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती राम, कृपावंत कीर्ती, 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 दीनबंधू आवडती, 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 त्यांचा भार वाहे माथा, त्यांचा भार वाहे माथा, त्यांचा भार वाहे माथा, त्यांचा भार वाहे कृपावंत कीर्ती, दीनबंधू आवडती, दीनबंधू आवडती, दीनबंधू आवडती। कृपावंत किती, टाळ्या वाजवा महाराजांसाठी एकदा जोरदार वाजवा, वाजवा वाजवा, फुकटच आहे।
काही GST वगैरे लागत नाही टाळ्याला का तुमच्याकडला? नाही ना. अहो टाळी हे फुकटचं उत्साहवर्धन साधन आहे, बरोबर की नाही? म्हणून जिथं जिथं योग्य योग्य सुंदर मनाला असं आतून वाटलं ना की मन मोकळ्यापणाने टाळी वाजवायची महाराज. विठ्ठला विठ्ठल. तुकोबऱ्यांनी माझ्या परमात्म्याचा स्वभाव सांगितला. कसा आहे परमात्मा? कृपावंत किती. बघा परमात्मा कसा आहे हो? कृपावंत आहे. लक्ष देऊन ऐका. तुम्ही सगळे शाळेत जाता ना? शाळेमध्ये व्याकरण शिकवतात की नाही? प्रत्यय शिकवतात आपल्याला, बरोबर? मग जिथं जिथं वंत हा प्रत्यय येतो ना तिथे विपुलता सिद्ध होत असते. काय? कृपावंत. वंत विपुलता म्हणजे आजच्या भाषेत अनलिमिटेड. अनलिमिटेड डाटा पॅक माहिती आहे ना? हे माहिती आहे म्हणा आपल्याला, बरोबर की नाही? आणि विपुलता म्हणजे अनलिमिटेड, जिथे कधीही त्याचा नाश होत नाही. यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत, बाकी सगळे वंत, सगळे सांगत बसत नाही आता, बरं का? असा माझा परमात्मा काय आहे? कृपावंत आहे. कृपेचा काय आहे? सागर आहे. कृपेचा समुद्र आहे महाराज. समुद्र माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? हा बरं का? हा समुद्र कसा आहे ना, ज्ञानोबाराय फार गोड वर्णन करतात समुद्राचं. मला सांगा, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. समुद्रावर जर गाई पाणी प्यायला गेली तर समुद्र काय करतो? तिची तहान भागवतो. पण त्याच समुद्रावर जर वाघ पाणी प्यायला गेला तर समुद्र पाणी पिऊ देतो का? काय नाही म्हणता? पिऊ देतो ना महाराज. समुद्र गाई जरी आली तरी पाणी पिऊ देतो, आणि वाघ जरी आला तरी गायीची तृष्णा हारू का व्याघ्रा विष होनी मारू, तो नेनेची गा सागरू तोय जैसा. गायी आली तरी तहानच भागवतो आणि वाघ आला तरी तहानच भागवतो. यापेक्षा सोपं सांगू, झाड माहितीये ना? झाड ज्यानं लावलं त्याला सावली देतं, आणि जो तोडायला गेलो त्याला उन्हात ठेवतं का? नाही का? जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. याही पेक्षा सोपं सांगू, ऊस माहितीये ना? ऊस. ज्ञानोबराय त्या ऊसाला इक्षदंडू म्हणतात. काय म्हणतात? ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू, गाळी तया कडू नोहेची जेवी. ज्यानं लावला त्याला गोड लागतो, आणि ते तिकडून ऊस तोडीवाली येते त्यांना काही कडू लागतो का? नाही लागत का? बघा, जसा समुद्राकडे समभाव आहे, बरोबर? 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर सांगितले. संतांचा देवाचा स्वभाव कसा असतो? समशत्रूच मित्रेच तथा मानापमान. वा, तुमचं हे संस्था सफल झाली महाराज. विठ्ठल विठ्ठल. हे फार कमी ठिकाणी ऐकायला मिळतं मागून, बरं का? फार कमी ठिकाणी. जिथे समशत्रूच मित्रेच म्हणजे शत्रू मित्र सारखा, शीत उष्ण म्हणजे थंड गरम सारखं, त्या स्वभावाला काय म्हणतात? त्याला म्हणतात संतांचा स्वभाव. जसा समुद्राकडे भेद नाही, जसा झाडाकडे भेद नाही, जसा इक्षदंडू म्हणजे उसाकडे भेद नाही, तसा माझ्या कृपावंत असणाऱ्या देवाकडे सुद्धा भेद नाही. विठ्ठल विठ्ठल. भेद नाही, फक्त एवढं बोलून तुकोबराय थांबत नाही. ते म्हणतात की कृपावंत तर आहेच, पण त्याला दीन फार आवडतात. दीन बहु आवडती. दीन बहु आवडती म्हणजे काय हो? दीन म्हणजे काय? दीन म्हणजे जे पैशानं दीन आहेत ते का? नाही. जे इंद्रियांच्या अधीन झाले ते दीन का? नाही. हे दीन कुणाला म्हटलंय ना, फार गोड त्याचं सूत्र सांगतात. भगवंताला कोणते दीन आवडतात? ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच. म्हणजे ज्यांनी अनाठाई असणारा अभिमान धारण केलाय त्यांच्याबद्दल देवाला द्वेष वाटतो, आणि ज्यांनी स्वतःकडे नेमतेपणा घेतलाय ना ते देवाला फार आवडतात. विठ्ठल विठ्ठल. तयासी नेनती बहु आवडती. बरं का? उपमन्यू धुरू हे काय
जाणती तयाच्या चित्ती नारायण. अहो ध्रुवबाळ असेल, उपमन्यू असेल, मनामध्ये काय आहे? ज्यांनी स्वतःकडे नेमतेपणा धारण केलाय, जाणवणी नेणते करी माझे मन, या बोधावर ज्यांची वृत्ती आरूढ झालीये ना, ते देवाला फार आवडतात. बघा, कृपा करतो, भार वाहतो, वाट दाखवतो, पण जेव्हा तुम्ही जीवानं भावानं त्याचं अनुसरण कराल. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, त्यांचा भार वाहे माथा, करी योग क्षेम चिंता ढोबार आता एक 2 मिनिट सगळ्यांनी हात वरती करायचे. आपण गोड त्या देवाचं भजन करू. आवाज द्या थोडा दादा. करा करा. ज्यांना 2 हात आहेत त्यांनी हात वरती. तुम्हाला शेजारीची शपथ आहे बघा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. 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 हा बसा आता जागेवर सगळे. बघा, आपल्याकडे फक्त एक 7-8 मिनिटं शिल्लक आहेत. चालेल ना? घेतले तर हो. बसा बसा. सर्वांनी फार गोड भजन केलं. बघा, मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्येही सांगते बरं की तुम्ही 2 तासाचं आपलं कीर्तन असतं. 1 तास 58 मिनिट तुमचं मन कुठेही जाऊ द्या, मला काही घेणं देणं नाही. पण हे 2 मिनिटाचं भजन तुम्ही जर सर्वांगानं केलं ना, तर हे भजनच देवापर्यंत जातं. म्हणून कधीही कोणतंही कीर्तन असलं, कुणाचंही असलं तरी जेव्हा हे भजन येईल ना, तेव्हा भजन प्रामाणिकपणे करायचं. कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा, करी योग क्षेम चिंता. बघा, 2 चरणाचा भावार्थ माझ्या बुद्धीला झेपेल, तुम्हाला पचेल रुचेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे फक्त 10 मिनिट शिल्लक आहेत. जाता जाता तुम्हाला फार नाही पण 4 गोष्टी सांगून जाते आणि त्याचा जीवनामध्ये जर अवलंब केला तर नक्की जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण ज्या कारणास्तव इथं जमलोय, बरोबर, काय आहे बाबा, की आपल्या
आमचे बंधुतुल्य असणारे स्वप्नील महाराज काळाने यांनी सुंदर असं हे भव्य दिव्य श्री माऊली बालसंस्कार शिबिर चालू केलेलं आहे. आणि या शिबिराचा एकच हेतू आहे की ही पिढी संस्कारक्षम बनली पाहिजे. का? कारण घरात फक्त कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात बरं का. म्हणून काय असतं की संस्कार हे कसे पिढ्यानपिढ्या चालत जातात ना, याचं एक उजळतं उदाहरण सांगून देते बरं. काय आपल्याकडे आज हे कीर्तन असेल, भजन असेल, काहीही असेल, या कीर्तनासारखा कार्यक्रम जर आपण इथं निर्भीडपणे करू शकतो ना, यासाठी एकाच व्यक्तीचं नाव पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बघा, काही लोक आम्हाला म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज काही कीर्तनाचा विषय आहे का, छत्रपती शिवाजी महाराज काही कथेचा विषय आहे का, छत्रपती शिवाजी महाराज काही देव होते का तुम्ही कीर्तनात सांगता. पण दादा, छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण आज मंदिरात ज्यांच्यामुळे देव शिल्लक आहे हे उपकार माझ्या राजाचे. आणि माझ्या राजांनी स्वतःच्या जीवावर बळावर हे स्वराज्य निर्माण केलं. आणि हे स्वराज्य फक्त निर्माण केलं नाही, तर त्याचा पुढे वारसा सुद्धा तितक्याच संस्कारक्षम मुलाच्या हातात दिला. म्हणून हा माझा मुद्दा महत्वाचा आहे. जेव्हा ऐका बरं का, प्रसंग फार गोड आहे. काय झालं होतं, माझ्या राजांना औरंगजेबाच्या दरबारात जायचं होतं. कुठे जायचं होतं? औरंगजेबाकडे जायचं होतं. सोबत कोणाला घ्यायचं म्हणून छोट्या संभाजींना, शंभूराजांना सोबत घेतलं. वंशाचा दिवा, शत्रूच्या राज्यात जायचंय. आपण विचार केला असता महाराज, काय होईल नाही होईल सांगता येत नाही, पण छोट्या बाळराजांना माझ्या राजांना सोबत घेतलं. मजल दर मजल करत औरंगजेबाकडे निघाले. आणि आता मला एक असा प्रश्न पडतो की वाटेमध्ये शंभूराजांचं आणि शिवाजी राजांचं काहीतरी तर बोलणं झालं असेल की नाही हो? हा, काहीतरी तर बोलले असतील ना. काय म्हणाले असतील हो छत्रपती शिवाजी महाराज? आपलं SBI मध्ये अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो. हा, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत, तुला सांगतो. हा, नाही नाही दादा, माझे छत्रपती शिवाजी महाराज बाळराजांना सांगतात, राजे तुम्ही आतापर्यंत स्वराज्य पाहिलं, तुम्ही आतापर्यंत लढाई पाहिली, पण संघर्ष काय असतो तो आज बघा. आणि राजांना घेऊन जातात. औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे. बाणेदार देखणा संभाजी बघून औरंगजेब शंभूराजांना एक हत्ती भेटवस्तू देतो. काय? हत्ती. मातीचा, चिखलाचा, प्लास्टिकचा हत्ती नाही, खरा खरा हत्ती शंभूराजांना भेट देतो. उगाच मस्करी करायची म्हणून दिलेर खान शंभूराजांना म्हणतो बरं का. काय म्हणतो? संभा, ये इतना बड़ा हाथी तुम महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे? ये इतना बड़ा हाथी तुम महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे? माझे शंभूराजे उत्तर देतात, महाराज, बाळराजे म्हणतात, ये तो जानवर है, इस पर बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहेब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे लाओगे? का हे उत्तर डोळ्यात डोळे घालून का देता आलं माझ्या राजांना? तसे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळराजांवर केले. म्हणून म्हणतात नस बरं का, म्हणून फार गोड सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं सहकार्य, जेवढं कार्य, जेवढं स्वराज्यासाठी आहे ना, थोडंच कार्य केलं महाराज, पण प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल असं मरण माझ्या राजांनी घेतलं. कुणाच्या? कुणी? माझ्या शंभूराजांनी. बरोबर, आपण सगळ्यांनी पाहिलं. बरोबर का? कारण फार गौरवाची गोष्ट नाही बरं का, पण मी ज्या गावात वाढली ना ते पेडगाव, आणि त्या औरंग्यानं या पेडगावातच माझ्या राजांचे डोळे काढले. तिथे जो पहिले बहादूरगड म्हणायचे त्याला, पण आता त्याचं नाव धर्मवीरगड केलं बरं का. आणि तिथे का या औरंगजेबाला महाराजांच्या सेनेविषयी एवढी भीती होती की महाराजांचं जे सैन्य होतं ना ते तुम्ही जर कुठल्याही गडावर शंभूराजांना ठेवा तिथे पोहोचेलच, पण हा सपाटीचा किल्ला निवडला कारण त्या आपल्या मावळ्यांना तिथे येता येणार नाही. म्हणून या
औरंगजेबानं जेवढे हाल हाल करून माझ्या राजांना मारलं ना, याचा बदला म्हणून आपल्याला काही ढाल तलवारीची लढाई करायची नाही. आपल्याला आज लढाई करायची ती विचारांची, आपल्याला लढाई करायची संस्काराची, आपल्याला लढाई करायची आपल्या धर्माची, आपल्याला लढाई करायची आपल्या संप्रदायाची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे उपकार फक्त राजांचे नाही, तर राजांना ज्यांनी घडवलं त्या माझ्या जिजाऊ आईसाहेबांचे सुद्धा तेवढेच उपकार आहेत. आणि म्हणून नसते जिजाऊ तर नसते शिवराय, नसते शिवराय तर नसतं स्वराज्य, नसतं स्वराज्य तर नसती रयत सुखी, नसत्या आया बहिणी सुखी. आज एवढ्या सगळ्या माझ्या भगिनी, एवढ्या माता माऊल्या, एवढं या कलियुगामध्ये दादा या मुलींना सांभाळणं फार अवघड आहे महाराज. आणि एवढी मोठी धुरा तुम्ही हातात घेतली आहे ना. पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करते दादा की मुली असो मुलं असो, पण या संप्रदायामध्ये यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. म्हणून फक्त एवढं सांगेन दादा, हा एवढा मोठा विडा उचललाय ना, म्हणून माझ्यासारख्या कितीतरी बहिणी तुमच्यासाठी धावून येतील बरं का. कितीतरी फक्त एकदा प्रेमानं हाक मारायची, एकदा, कारण इथं मदत नाही करायची मग कुठे करायची दादा, बरोबर की नाही. आज एवढे सगळे दानशूर लोक तुम्हाला मदत करतातच, परंतु या मुलींसमोर उत्तम आदर्श तुम्हाला निर्माण करायचा आहे. उत्तम आदर्श निर्माण करायचा आहे ना, त्याच्यासाठी खूप खूप अजून आपल्याकडे बरं का खूप सुंदर अशा महिला कीर्तनकार आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही असे अनेक कार्यक्रमाचं आयोजन करा, व्याख्यान करा. काय आहे बरं का, कोणती गोष्ट चालू करणं सोपं असतं, पण ती पूर्णत्वाला नेणं फार अवघड असतं. म्हणून हे पूर्णत्वाला जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये, परंतु यासाठी तुमच्या सगळ्यांचं, या सगळ्यांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. म्हणून मनापासून एकदा परत आपल्या महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण एकदा जर तुम्ही बरं का, एकदा तुमच्या मुलाला जर इकडे टाकलं ना, मुलीला असेल मुलाला असेल, एकदा या आमच्या संस्कार शिबिरात टाकलं की पुढच्या 7-8 पिढ्यांचं टेन्शन मिटलं महाराज. का एवढे संस्कारक्षम बनतील, यामध्येच आमच्या संप्रदायाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल.